Hello everyone. Now the next chapter is hydrocarbon from organic chemistry class 11. So dear student, हायड्रोकार्बनचे क्वेश्चन थोडेसे रिएक्शन बेस्ड आहे. ऑब्व्हियसली रिएक्शन बेस्ड असणार आहे. बट रिएक्शन काही खूप डिफिकल्ट नाही आहे. त्यातले काही क्वेश्चन तर खूप इझी लेवलचे सुद्धा आहेत. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट विथ द हायड्रोकार्बन. सो हिअर इज की फॉर यू. तुम्ही आधी क्वेश्चन सॉल्व्ह करा. जे क्वेश्चन्स नाही जमणार त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स तुम्ही बघू शकताय. सो क्वेश्चन नंबर 1 फॉर यू. आयडेंटिफाय the decreasing order of boiling point of alkanes. Alkanes तुम्हाला दिले N-pentane, isopentane and neopentane. So these are the structures. आपण आधी स्ट्रक्चर ड्रॉ करू. N-pentane तुम्हाला दिलाय जो अगदी स्ट्रेट आहे. CH3, CH2, CH2, CH2 and CH3. This is N-pentane. Second तुम्हाला दिलाय isopentane. I'm going to draw here isopentane. Okay, here is isopentane. Then neopentane. सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल दाखवले पाहिजे, त्याला आपण बोलतो निओपेंटेन. सो हे स्ट्रक्चर्स आपण ड्रॉ केले आणि अल्केनच्या बाबतीत बॉइलिंग पॉईंट कसा डिसाइड केला जातो. ॲज नंबर ऑफ ब्रांचिंग इन्क्रीजेस इन द स्ट्रक्चर. तुम्ही स्ट्रक्चरमध्ये चेक करा नंबर ऑफ ब्रांचिंग कोणाकडे जास्त आहे. जितक्या नंबर ऑफ ब्रांचिंग जास्त असेल तेवढा बॉइलिंग पॉईंट हा काय होणार आहे, तेवढा बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीज होणार आहे. कारण काय होतं या केसमध्ये सरफेस एरिया, ऑब्व्हियसली सरफेस एरिया मॅटर करतो. जेवढा सरफेस एरिया जास्त मिळेल ना, जेवढी लेंथ जास्त असेल, जेवढा स्ट्रेट मोलेक्युल असेल तेवढा सरफेस एरिया जास्त असेल. सरफेस एरिया जेवढा जास्त तेवढा वन रॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. बट इथे काय होतंय, इथे सरफेस एरिया खूप कमी मिळतोय आणि सरफेस एरिया कमी मिळाल्यामुळे त्यांच्यात खूप जास्त अट्रॅक्शन काही डेव्हलप होत नाही. सो इथे ब्रांचिंग वाढल्यामुळे बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे, कमी होणार आहे. सो सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असणार आहे, निओपेंटेनचा. त्याच्यानंतर थोडा म्हणजे सगळ्यात कमी असणार आहे निओपेंटेनचा, नंतर थोडा वाढलेला असेल आयसोमध्ये आणि सगळ्यात जास्त असेल एन पेंटेनचा. सो तुम्हाला काय विचारलंय, डिक्रीजिंग ऑर्डर विचारली. सो फॉर क्वेश्चन नंबर 1 वी गो विथ ऑप्शन बी. एन पेंटेनचा सगळ्यात जास्त, नंतर सगळ्यात जास्त आहे, मग थोडा कमी झालाय आयसोचा, अजून कमी झालाय निओचा, हा सगळ्यात कमी वाला आहे. दिस इज द डिक्रीजिंग ऑर्डर, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. Which of the following alcohol is prepared by acid catalyzed hydration of alkene. बघा आता या केसमध्ये ही रिएक्शन आपल्याला क्लास 12 मध्ये सुद्धा आहे, हायड्रेशन ऑफ अल्केनची. अल्किनला आपण H2SO4 टाकून हायड्रेट करत असतो. सो याच्यामध्ये लक्षात घ्या, ही जी मेथड तुम्हाला दिली आहे, ही जी मेथड आहे, दिस मेथड ऍक्च्युली दिस याच्यामध्ये एक्सेप्शन आहे म्हणून याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलाय. सो दिस मेथड इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. कुठलंही सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला बनवण्यासाठी आपण या मेथडला यूज करू शकतोय. बट याला एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन असं आहे की एक प्रायमरी अल्कोहोल, एकच प्रायमरी अल्कोहोल, एकच प्रायमरी अल्कोहोल असं आहे जे या मेथडने आपण बनवू शकतोय आणि त्या एक्सेप्शन वरती क्वेश्चन विचारला गेलाय. अँड दॅट प्रायमरी अल्कोहोल इज नथिंग बट इट इज अन मिथेनॉल. तो अल्कोहोल कुठला आहे, मिथेनॉल आहे. ओनली मिथेनॉल वी कॅन सॉरी, the only primary alcohol that can be prepared by this method is ethanol, not methanol. This is ethanol. That molecule is ethanol, not methanol. चला आपण फक्त एकच प्रायमरी अल्कोहोल आहे ज्याचा इथे आपण बनवू शकतो या मेथडचा वापर करून, दॅट इज इथेनॉल. बाकी कुठलेही बनवू शकत नाहीये, हे कुठले तयार होणार नाही. हा तुम्हाला कधी कधी ऑप्शन मध्ये एखादा सेकंडरी दिला तरी चालणार आहे, टर्शरी दिला तरी चालेल. कुठलाही सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल आपण बनवू शकतोय. बट प्रायमरी अल्कोहोलच्या बाबतीत फक्त आणि फक्त कुठलं तयार होतं, इथेनॉलच तयार होतं. हे या रिएक्शनचं एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन वरती क्वेश्चन विचारला गेलाय. फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी, दॅट इज इथेनॉल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. Which of the following is major product obtained in the reaction of isobutylene with hydrogen bromide. बघा आयसोब्युटिलिन आपण इथे प्रेझेंट करू. याची रिएक्शन तुम्ही करतायत HBr सोबत. ऑब्व्हियसली माइंड मध्ये काय येणार आहे तुमच्या, मार्कोनिकॉफ्स ऍडिशन होणार आहे. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. सो अशी जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे विच लुक लाईक दिस. सो अँड द नेम ऑफ दिस प्रोडक्ट इज, दिस इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. So for this question the correct option is B. Question number 4. Identify the product X obtained in the following reaction.
तुम्हाला एक रिएक्शन दिली आहे, मोलेक्युल तुम्हाला दिला आहे CH3, CH2, 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 CH2 अँड CH3. याच्यामध्ये तुम्हाला Cr2O3 टाकायचा आहे ॲट टेम्परेचर 773 केल्विन अँड प्रेशर आहे 10 to 20 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही या कॅटलिस्टचा वापर केलेला असतो, टेम्परेचर प्रेशर कंडिशन अशी मेंटेन केलेली असते, त्या एक लक्षात घ्या. खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय. जेव्हा CrO3 तुम्ही कॅटलिस्ट वापरलाय आणि जेव्हा तुम्ही प्रेशर मेंटेन केलं आहे 10 to 20 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर मेंटेन केले 773 केल्विन, तर या कंडिशनला जर रिएक्टंट साईडच्या अल्केनमध्ये इफ reactant side alkane consists of more than 5 कार्बन, जर रिएक्टंट साइडच्या अल्केन मध्ये 5 कार्बन पेक्षा जास्त कार्बन असेल तर अशा कंडिशनला, याच कंडिशनला फक्त काय होतं, त्याला म्हटलं जातं ॲरोमॅटायझेशन. ॲरोमॅटायझेशन म्हणजे काय असतं, त्या ठिकाणी तुम्हाला रिंग मिळणार आहे. यांचं मिळून तुम्हाला बघा ना, कार्बन किती 1 2 3 4 5 6. सो या केसमध्ये तुम्हाला 6 मेंबर्ड रिंग मिळते, जिथे ॲरोमॅटिक रिंग असते. आणि हे ॲरोमॅटिक रिंग फॉर्म करण्यासाठी इथे आपल्याला हायड्रोजनला रिमूव्ह करावं लागतं. सो देयर इज अ रिमूव्हल ऑफ H2 मॉलिक्यूल. असे H2 तुम्ही रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला एक ॲरोमॅटिक कंपाऊंड मिळतं. या प्रोसेसला, या रिएक्शनला म्हणतात ॲरोमॅटायझेशन रिएक्शन, किंवा याला सायक्लायझेशन रिएक्शन सुद्धा म्हटलं जातं. ॲरोमॅटायझेशन रिएक्शन और वी कॅन से सायक्लायझेशन रिएक्शन. ओके, सायक्लायझेशन रिएक्शन. सो बट कंडिशन ही असली पाहिजे, समजा 5 मेंबर्ड पेक्षा कमी असेल तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे ॲरोमॅटिक कंपाऊंड मिळणार नाही, त्या ठिकाणी रिएक्शन होणार नाही. रिएक्शन फक्त केव्हा होणार, जेव्हा 5 पेक्षा जास्त असेल तेव्हाच. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. इन विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल 2 पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट. पहिला मॉलिक्यूल तुम्हाला दिला आहे C2H6, म्हणजेच कुठला मॉलिक्यूल आहे, CH3. सेकंड मॉलिक्यूल तुम्हाला दिला आहे C2H4, दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH2. त्याच्या पुढचा मॉलिक्यूल तुम्हाला दिला आहे C2H2, ज्याला आपण ॲस्टिलिन बोलतो, CH ट्रिपल बॉन्ड CH. आणि लास्ट मॉलिक्यूल तुम्हाला दिला आहे C3H6, ज्याला आपण प्रेझेंट करताना CH डबल बॉन्ड CH2 असा आपण हा मॉलिक्यूल दाखवलाय. सो चेक करा, या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा पाय बॉन्डच नाही. पाय बॉन्डची व्हॅल्यू किती असतील, 0 असतील. या केसमध्ये जो डबल बॉन्ड दिसतो ना, या डबल बॉन्ड पैकी सिग्मा बॉन्ड 1 असतो आणि पाय बॉन्ड 1 असतो. ओके, जो हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड तुम्हाला दिसतोय, या केसमध्ये या 3 बॉन्ड पैकी सिग्मा बॉन्ड एकच असतो कुठला तरी, आणि त्यातले बाकीचे उरलेले 2 बॉन्ड जे असतात ना, ते पाय बॉन्ड असतात. आणि लास्ट मॉलिक्यूल जो आहे तिथे डबल बॉन्ड एका ठिकाणी, डबल पैकी एक बॉन्ड असा असेल की तो सिग्मा असेल, मी डबलचं बोलतो या केसमध्ये फक्त, आणि दुसरा असेल की जो पाय बॉन्ड असेल. सो तुम्हाला 2 पाय बॉन्ड देणारा मॉलिक्यूल फक्त एकच सापडला, जो कुठला आहे, ॲस्टिलिन, दॅट इज ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. प्रोपिलिन आयडेंटिफाय प्रॉडक्ट सी इन द फॉलोइंग रिएक्शन. तुम्हाला एक रिएक्शन दिली आहे, त्या रिएक्शन मधला सी नावाचा प्रॉडक्ट तुम्हाला शोधायचा आहे. रिएक्शनला आपण सुरुवात करूया. प्रोपिलिन डायब्रोमाइड. सो हाऊ वी कॅन रिप्रेझेंट प्रोपिलिन डायब्रोमाइड. ओके, CH3 CH CH2, आणि या फर्स्ट आणि सेकंडच्या कार्बनला कोण प्रेझेंट असणार आहे, ब्रोमिन प्रेझेंट असेल. सो याची रिएक्शन आपण कोणासोबत करतोय, झिंक, आणि त्याला आपण हिट करतोय इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल. फाईन. आता जेव्हा तुम्ही याला झिंक सोबत रिॲक्ट करताय, इलेक्ट्रोऍक्टिव्ह मेटल आहे झिंक, मॅग्नेशियम वापरला तरी चालू शकतोय. हा झिंक काय करतोय, या दोघी ब्रोमिनला रिमूव्ह करण्याचं काम करतो, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, ZnBr2. ZnBr2 तुम्हाला मिळाला, आणि जे मेन कंपाऊंड फॉर्म होणार, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन अल्किन. दिस इज ए मॉलिक्यूल. या ए मध्ये तुम्ही ऍड करता आहात HBr, इमिजिएटली मार्कोनिकॉफ तुमच्या माइंड मध्ये येणार. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल, इथे आपण प्रोडक्ट दाखवला आहे, दॅट इज 2 ब्रोमो प्रोपेन. बघा, मार्कोनिकॉफ्स नुसार काय होत असतं, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. सो इथे ब्रोमिनची आपण ऍडिशन दाखवली, तुम्हाला मिळालं 2 ब्रोमो प्रोपेन. सो दिस इज ऑप्शन बी. आता या बी मध्ये तुम्हाला सोडियम टाकायचं आहे. खूप सोपी रिएक्शन आहे. सोडियम टाकायचं आहे, इथर पण आहे. इथे माइंड मध्ये आलं पाहिजे कुठली रिएक्शन, माइंड मध्ये तुमच्या आली पाहिजे वर्ड्स रिएक्शन. अकॉर्डिंग टू वर्ड्स रिएक्शन, हा मॉलिक्यूल तुम्हाला 1 टाइम घेऊन चालणार नाही, तुम्हाला स्वतःहून तो मॉलिक्यूल 2 टाइम्स घ्यायचा आहे.
मग असा मॉलिक्यूल ज्यावेळेस आपण 2 टाइम्स घेणार, तुम्हाला ती रिॲक्शन व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी ती या साईडला प्रेझेंट करतोय. CH3 CH, तो CH3 थोडा शिफ्ट केला, इकडच्या साईडला ब्रोमिन दाखवलाय, मध्ये 2 टाइम्स सोडियम घ्यायचा आहे आणि सेम मॉलिक्यूल तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. Br CH CH3 CH3 इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, आता काय होतं, हे NaBr निघून जातात. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे, देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन NaBr. मेन कंपाऊंड काय मिळालं, उरलेला जो पार्ट आहे ना, तो उरलेला पार्ट फक्त तुम्हाला असा जोडून द्यायचा आहे. सो जोडल्यानंतर तुम्हाला असं दिसेल CH3 CH CH3. राईट साईडला कोण आहे, CH CH3. अशा पद्धतीने तुम्हाला मॉलिक्यूल फॉर्म झाला. हा जो मॉलिक्यूल आहे याचं नाव काय आहे, इट इज 2,3 डायमिथिल ब्युटेन. बघा, कार्बन नंबर 1 2 3 4, 2,3 डायमिथिल आणि लॉंग चेन मध्ये कोण आहे, ब्युटेन. सो 2,3 डायमिथिल ब्युटेन, दॅट इज ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. डिअर स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी तुमच्याकडे एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट सांगायची आहे, जी आहे अनअकॅडमी प्रॉलिटी टेस्ट. ओके, जसे आपण मागे 4 टेस्ट दिल्या होत्या तशी अजून एक टेस्ट तुमची होणार आहे. तुम्ही आजपर्यंत या टेस्टमध्ये पार्टिसिपेट केलं नसेल तर या टेस्टमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे आणि पार्टिसिपेशनची डेट असणार आहे 27 फेब्रुवारी आणि दुपारी 12 वाजता ही तुमची टेस्ट होणार आहे. ओके, आता या टेस्टबद्दल तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना सांगून झालं की याच्यात तुमचे बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला प्राइजेस मिळतील. ओके, या टेस्टमध्ये पार्टिसिपेट करा. पार्टिसिपेशन पण महत्त्वाचं आहे. ओके, वी आर नॉट थिंकिंग अबाउट द प्राइज, बट पार्टिसिपेट इज मोर इम्पॉर्टंट. तुमचा स्टडी किती झाला हे तुम्हाला बघायचं असेल, आपल्याला जज करायचं असेल तर आपण या टेस्ट नक्की द्यायला पाहिजे. अजून एक चान्स तुम्हाला मिळाला आहे अनअकॅडमी प्रॉलिटी टेस्ट देण्यासाठी, जी असणार आहे 27 फेब्रुवारीला. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्साइटिंग प्राइजेस मिळतं आहे, तुम्हाला स्कॉलरशिप मिळतं आहेत आणि या टेस्टचा जो टायमिंग असणार आहे, हा टायमिंग तुमचा असणार आहे दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. आणि या टेस्टला तुम्हाला आजच्या आज एनरोल करा. ओके, आणि एनरोल करताना इन केस जे नवीन स्टुडंट्स असतील त्यांना हे माहिती नसेल तर हे कसं एनरोल करायचं आहे, तर तुम्हाला प्ले स्टोअरमधून अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही प्रॉपर रजिस्ट्रेशन करा, तुम्हाला OTP मिळणार, तुम्ही लॉग इन करा प्रॉपरली. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या क्लासचा स्टडी करायचा आहे तो क्लास सिलेक्ट करा. क्लास 11, क्लास 12, नीट असेल, JEE असेल, MST CET असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे कुठे ना कुठे तुम्हाला प्रॉलिटी टेस्ट असं नाव दिसणार, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इन केस जर तुम्हाला कुठला कोड विचारला गेला, तुम्हाला एनरोलमेंट कोड असेल, इन्व्हिटेशन कोड असे काही नाव विचारले असेल, तर कुठलाही कोड तुम्हाला विचारला असेल तर त्याला ॲक्सेस करण्यासाठी, त्याचा ॲक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला कोड यूज करायचा आहे कार्बन 12. ओके, हा कोड तुम्ही एंटर केला, तुम्हाला टेस्टला फ्रीली ॲक्सेसेबल असेल. ही कुठली पेड टेस्ट नाही आहे, ही टेस्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये कंडक्ट केली जाते आहे. सो या टेस्टला तुम्ही फ्रीली अटेंड करू शकताय. जे स्टुडंट 7, 8, 9, 10ला आहे ते सुद्धा हे स्टुडंट टेस्ट देऊ शकताय. जे 11, 12चा स्टुडंट आहे ते पण ही टेस्टमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सो या टेस्टमध्ये नक्की पार्टिसिपेट करा. चला, पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. When butane 2 oil is dehydrated using sulfuric acid. जेव्हा आपण ब्युटेन 2 ऑइलला डिहायड्रेट करतोय युजिंग सल्फ्युरिक ऍसिड, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड अँड टेम्परेचर नेडेड रिस्पेक्टिव्हली. चल, हा सिंपल क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. ऍक्च्युली एक रिएक्शन आहे जी आपण नाही दाखवलेली, फक्त कंडिशन तुम्हाला विचारली आहे. जेव्हा तुम्ही H2SO4 60% घेतात ना, 60% H2SO4 आणि 373 केल्विन टेम्परेचर, तर या केसमध्ये तुम्हाला जो मॉलिक्यूल मिळतो ते अल्किन मिळतात. आता मॉलिक्यूल काय मिळतंय हा क्वेश्चनच नाहीये, बट तुम्हाला त्या केसमध्ये अल्किल मिळवायचं आहे अल्कोहोल पासून. जे अल्कोहोल कुठले, सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलला कंडिशन ही आहे की तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड वापरायचं असतं 60%. जर प्रायमरी अल्कोहोल राहिलं असतं तर ऍसिडचं पर्सेंटेज हे 95% घेतो आपण, जर प्रायमरी अल्कोहोल असेल. या केसमध्ये सेकंडरी अल्कोहोल आहे, तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिडचे जे पर्सेंटेज आहे ते किती घ्यायचं असतं, 60% अँड 373 केल्विन टेम्परेचर. सो फॉर दिस क्वेश्चन मी गो विथ ऑप्शन बी. कंडिशन विचारली फक्त. क्वेश्चन नंबर 8. How many moles of ethene are required? Sorry, how many moles of ethene are required to prepare 6 gram of ethane by hydrogenation process? सिंपल आहे. बघा, आपण इथिनचं आधी हायड्रोजनेशन करू. इथिनला आपण रिप्रेझेंट करू CH2 CH2 प्लस तुम्ही ते H2 टाकला तेव्हा तुम्हाला काय मिळालं, CH3 CH3. आता बघा, या केसमध्ये तुम्ही जो रिॲक्टंट वापरला आहे तो आहे इथिन. जे प्रॉडक्ट मिळालं आहे ते तुम्हाला मिळालं आहे इथेन. आता या इथेनचा मास सध्या किती चेक करा. याच्यामध्ये 2 कार्बन आहेत आणि 6 हायड्रोजन आहे. सो 2 कार्बन आहेत म्हणजे ते झालं 24 प्लस 6 हायड्रोजन 6, टोटल मास किती झालं 30 ग्रॅम.
सो इथे मी मेन्शन करतोय 30 ग्रॅम प्रॉडक्ट तुम्हाला फॉर्म होते. आता बघा ना, जर मला 30 ग्रॅम, इफ आय वॉन्ट टू ऑब्टेन 30 ग्रॅम ऑफ इथेन, if I want to obtain 30 gram of ethane which is obtained by the use of only 1 mole of ethene. मला जर इथेन 30 ग्रॅम हवा असेल तर मला 1 मोल इथेन वापरावं लागतो. मग याचा अर्थ जर मला फक्त 6 ग्रॅम इथेन बनवायचा असेल तर मला x मोल लागतील इथिनचे. तर तुम्हाला फक्त काय काढायचं आहे, x ची व्हॅल्यू काढायची. सो x इज इक्वल टू 6 इंटू 1/30. हे आपण सॉल्व्ह करणार, तुम्हाला आन्सर किती मिळणार, 0.2. दॅट इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. When HCl is treated with propene in presence of sodium peroxide, the major product obtained is. बघा, प्रोपीन आपण यूज करतोय, CH3 CH डबल बॉन्ड CH2. याची आपण रिएक्शन करतोय HCl सोबत. HCl in presence of sodium peroxide. इन प्रेझेन्स ऑफ सोडियम पेरॉक्साईड. आता खूप सारे मुलांच्या माइंडमध्ये असं येऊ शकतंय की या केसमध्ये जर तुम्ही असा विचार केला की सोडियम पेरॉक्साईड आहे, याचा अर्थ आपण इथे पेरॉक्साईड इफेक्ट अप्लाय करणार आणि अकॉर्डिंग टू पेरॉक्साईड इफेक्ट निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन, कारण पेरॉक्साईड आहे. आणि जर तुम्ही अँटी मार्कोनिकॉफ रूलनुसार ही रिएक्शन सॉल्व्ह करणार असाल तर रॉंग वे आहे. आता रॉंग वे का झालाय, कारण पेरॉक्साईड इफेक्ट हे फक्त कोण दाखवतं, HBrच दाखवतो. जरी तुम्ही याच्यामध्ये पेरॉक्साईड टाकलं आहे बट इथे कोण आहे, HCl आहे. सो HCl बघा, सिम्पली HBr आला इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड तरच फक्त अँटी मार्कोनिकॉफ. अदरवाईज पेरॉक्साईड जरी असेल बट तिथे HBr नसेल तर तुम्हाला मार्कोनिकॉफ नुसारच ऍडिशन करायची आहे. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ मी या निगेटिव्ह पार्टला इथे पाठवणार मार्कोनिकॉफ नुसार. सो रिएक्शनचं प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे like this. This is 2-chloropropane. 2-chloropropane, that is option C. Sorry, option D is correct for question number 9. Next question. Identify the catalyst used in the following reaction. बघा, नेसंट हायड्रोजन आलेत. नेसंट हायड्रोजन देणारा कोण असतो, रेड्युसिंग एजंट असतो. रेड्युसिंग एजंट काय प्रोड्यूस करतो, नेसंट हायड्रोजन. KMnO4 CaO K2Cr2O7 हे कोण आहेत, दे आर द ऑक्सिडायझिंग एजंट. आणि झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल, झिंक कॉपर आणि इथे इथेनॉल वापरलं जातं. सो झिंक कॉपर कपल आणि अल्कोहोल यांची केमिकल रिएक्शन होऊन काय प्रोड्यूस होतात, नेसंट हायड्रोजन. हा एक प्रकारचा कोण आहे, रेड्युसिंग एजंट आहे. सो क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. What is the difference in molar mass of any two neighboring alkane? कुठल्याही दोन नेबरिंग अल्केनच्या मध्ये मोलर मासचा डिफरन्स किती असतो, द आन्सर इज बी. वाय ऑप्शन बी इज करेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही रॅन्डमली कुठलेही दोन अल्केन घ्या, कुठलेही दोन अल्केन, बट ते नेबरिंग पाहिजे बरं का, जवळजवळचे पाहिजे, ऍडजस्टंट पाहिजे. समजा तुम्ही प्रोपेन घेतला, तुम्ही प्रोपेन घेतला असेल त्याच्या जवळचा एक तर तुम्ही ब्युटेन घ्या किंवा पाठीमागचा इथेन घ्या, कुठला पण घ्या. सो सपोज मी याला कम्पेअर करतोय ब्युटेन सोबत, याला मी कम्पेअर करतोय ब्युटेन सोबत. आपण बघू यांच्या मोलर मास मध्ये डिफरन्स किती होते. प्रोपेनला आपण रिप्रेझेंट कसं करतो, प्रोपेन इज रिप्रेझेंटेड ॲज C3H8, ब्युटेन इज रिप्रेझेंटेड ॲज C4H10. दोघांचं मोलर मास काढून घ्या आधी. सो इथे मोलर मास किती येणार, 3 × 12 + 8, इथे 4 × 12 + 10 असं आपला आन्सर येईल. सो याला सॉल्व्ह करा, सिम्प्लिफाय करा. 36 + 8 आन्सर किती मिळते तुम्हाला, 36 + 8 44 मिळते. इथे चेक करू आपण आन्सर किती देईल. 7 1 मिनिट, C4 केलं ना, हां येस, 48 + 10 58 होणार. या दोघांमधला डिफरन्स बघा किती आहे. या दोघांमधला जो डिफरन्स आहे ना तो किती युनिट्स आहे, 14 युनिट्स आहे. तुम्ही होता याच्या मागचा घ्या, सपोज तुम्हाला इथेन घ्यावं असं वाटतं, चेक करून बघा. इथेन घेतलाय, इथेनला आपण काय मेन्शन करतो, C2H6. सो C2H6चं मास किती होणार, 2 टाइम्स कार्बन आहे प्लस 6 टाइम्स हायड्रोजन आहे. 24 + 6 आन्सर इज 30. सो 30 आणि 44 यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे, 14 युनिट्स आहे. सो डिफरन्स इज 14 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12.
व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ चेन आयसोमर एक्झिबिटेड बाय हेक्झेन? हेक्झेन मॉलिक्यूल तुम्हाला किती चेन आयसोमर दाखवणार? व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ चेन आयसोमर एक्झिबिटेड बाय हेक्झेन? 1 minute. सो चेन आयसोमर किती दाखवतील याचा क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करू. हेक्झेन आधी आपण चेन आयसोमर काय ते समजून घ्या. म्हणजे मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे, फक्त कार्बनचं स्केलेटन डिफरंट झालं पाहिजे. नंबर ऑफ कार्बन कमी जास्त नाही झाले पाहिजे. सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट, डिफरन्स कार्बन स्केलेटन, याला आपण एकमेकांचे चेन आयसोमर म्हणतो. सो हेक्झेन तुम्हाला किती चेन आयसोमर दाखवू शकतोय याचा आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्ट्रेट दाखवून देऊ. CH3 CH2 मी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. दिस इज स्ट्रेट. हा एक झाला. आता आपण याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतोय. सपोज मी चेंजेस अशी सुरुवात करतोय. ओके, हा एक आयसोमर आहे. अजून काही चेंजेस आपण करू शकतोय का? त्याची पोझिशन आपण चेंज करू शकतोय. फक्त स्ट्रक्चर रिपीट नाही झालं पाहिजे, एवढी फक्त तुम्ही केअर घेणार. स्ट्रक्चर रिपीट नाही झालं पाहिजे, नवीन स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. ओके, हा तुम्ही त्याचं नाव पण देऊ शकताय, म्हणजे तुम्हाला कळेल की स्ट्रक्चर रिपीट होते की नाही होते. अशी एक पॉसिबिलिटी आहे. एकच कार्बनला आपण 2 मिथिल पण दाखवू शकतोय, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. सध्या 4 स्ट्रक्चर तयार झाले. अजून काही विचार करू. अजून एक पॉसिबिलिटी आहे, लाईक दिस. ओके, तुम्ही खूप विचार करा, याच्यापेक्षा जास्त तयार होणारच नाही आता. सो मॅक्झिमम नंबर ऑफ चेन आयसोमर पॉसिबल आर 5. तुम्ही ट्राय करून बघा, अजून काहीतरी नवीन बनवा. फक्त एकच केअर घ्या की स्ट्रक्चर रिपीट नाही झालं पाहिजे. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 14. सो हा, काही क्वेश्चन यातले ड्रॉप झालेत सिलेबस मधून, ते नाही घेतले. क्वेश्चन नंबर 14 बघा काय दिलाय. ऍडिशन ऑफ हायड्रोजन ब्रोमाइड टू ब्यूट 2 ENE अँड ब्यूट 1 ENE फॉर्म्स. बघा, ब्यूट 2 ENE आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, आणि दुसरीकडे आहे ब्यूट 1 ENE CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH3. या दोघांमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे? HBr टाकायचं आहे. दोघांमध्ये तुम्हाला HBr टाकायचं आहे. तर काय प्रोडक्ट मिळेल बघू, मला एक सांगा. कुठे पेरोक्साईड सांगितलंय का? नाही. सो सिम्पली मार्कोनिकॉफ रूल. सो दोघंही रिएक्शन सॉल्व्ह करताना तुम्हाला मार्कोनिकॉफ रूल वापरायचा आहे. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. समजा पहिल्या केसमध्ये तुम्ही निगेटिव्ह पार्टला इथे जरी ऍड केलं असतं तरी तुम्हाला काही फरक पडत नाही, कारण हा सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन जर असेल तर ऍडिशन ऑफ HBr कशी केली तर प्रोडक्ट तुम्हाला एकच मिळतं. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो पहिलं स्ट्रक्चर तुम्हाला देणार आहे CH3. सपोज मी आता इथे ऍडिशन करतो त्याला, CH3 CH, इथे Br ऍड होईल. इथे पुढे कोण असेल? CH2 CH3. सेकंड स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH, इथे ब्रोमिन ऍड होतोय, इकडे कोण आहे? CH3. सो या केसमध्ये ऑब्झर्व करा, कार्बन नंबर 1 2 3 4, ज्या साईडने हॅलोजन क्लोज आहे त्या साईडने आपण नंबरिंग करतोय 1 2 3 4. सो तुम्हाला काय मिळतंय? 2 ब्रोमोब्युटेन 2 ब्रोमोब्युटेन. दोघही केसमध्ये तुम्हाला काय मिळतंय? 2 ब्रोमोब्युटेनच मिळतोय. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 15. Which among the following on chlorination yield only one monochloro derivative? ऑप्शन ABCD तुम्हाला दिले आहे. ऑप्शन ABCD मध्ये आपण ऑप्शन ए चा आधी विचार करू. समजा आयसोपेंटेन आपल्याला दिला आहे, आयसोपेंटेन. दिस इज आयसोपेंटेन. याचं आपण क्लोरिनेशन केलं तर क्लोरिनेशन कुठे कुठे होऊ शकते? नंबर 1 इथे होऊ शकते, नंबर 2 इथे सुद्धा होऊ शकते, नंबर 3 इथे सुद्धा होऊ शकते, नंबर 4 इथे सुद्धा होऊ शकते. तुम्हाला 4 डिफरंट प्रोडक्ट्स मिळतील. बट त्यांचं काय म्हणणं आहे बघा, तुम्हाला 4 प्रोडक्ट मिळतील याच्यामध्ये डाऊट नाही आपला. तुम्ही क्लोरिनेशन इथे करू शकताय, इथे सुद्धा करू शकताय, इथे सुद्धा करू शकताय, इथे सुद्धा करू शकताय. तुम्ही क्लोरिनेशन या 4 पोझिशनला करू शकताय. बट त्यांची कंडिशन काय माहिती का? की तुम्ही क्लोरिनेशन करून तुम्हाला जे प्रोडक्ट मिळेल ना, ते एकच प्रोडक्ट मिळालं पाहिजे. एकच प्रोडक्ट म्हणजे काय, की प्रॉडक्ट जरी दिसायला 4-4 असेल पण सगळ्यांची नावं सेम असले पाहिजे.
आता इथे समजा मी याचं तुम्हाला जस्ट एक्झाम्पल करतो, ऑप्शन ए ला मी पूर्ण एक्सप्लेन करतो, की जर मी पहिल्या ठिकाणी क्लोरिनेशन केलं असतं तर मला मॉलिक्यूल दिसताना असा दिसला असता, लाईक दिस. जर मी या दुसऱ्या पोझिशनला क्लोरिनेशन केलं असतं तर मला मॉलिक्यूल दिसायला असं दिसेल. आता सध्या मी दोनच मॉलिक्यूल दाखवतो. मला एक सांगा, अजून तिसरा आणि चौथा पण मॉलिक्यूल आहेच ना, तिसरा आणि चौथा पण मॉलिक्यूल आहेत, तिसरं पॉसिबिलिटी, चौथी पॉसिबिलिटी. आता मला एक सांगा, या पहिल्या मॉलिक्यूलचं नाव आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचं नाव सेम असणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. तुम्हाला प्रॉडक्ट सेम मिळायला पाहिजे अशी त्यांची कंडिशन आहे. याचा अर्थ ऑप्शन ए नाही चालणार. मग आपण ऑप्शन बी चा विचार करूया. व्हॉट इज दॅट ऑप्शन बी? इट इज निओपेंटेन. हाऊ आय कॅन रिप्रेझेंट निओपेंटेन? CH3 C, सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुप आणि पेंटेन म्हटलं तर 5 कार्बन, त्यातले 4 तुम्हाला ऑलरेडी स्ट्रक्चरमध्ये दिसत आहे, उरलेला एक कार्बन इथे दाखवून द्या. सो झाला निओपेंटेन. आता मला हे सांगा, तुम्ही ऍडिशन इथे करा, या साईडला करा, इथे करा, इथे करा, सेंटरला करू शकत नाही कारण रिप्लेसेबल हायड्रोजन नाहीये. सो पोझिशन नंबर 1, 2, 3 अँड 4 कुठे जरी तुम्ही क्लोरिनेशन केलं तर तुम्हाला प्रॉडक्ट एकच मिळतंय, हे त्यांना म्हणायचं आहे. तुम्हाला दिसले ते 4 प्रॉडक्ट दिसत आहेत सेपरेट सेपरेट, पण त्यांचे नावं सेम येतात ना. सो या केसमध्ये आपण डन करतोय ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज इट? क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज द टॉर्शन अँगल इन स्टॅगर्ड कन्फर्मेशन ऑफ इथेन? सो स्टॅगर्ड कन्फर्मेशन ऑफ इथेन आपण कसं प्रेझेंट करतो? इट इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. इक्लिप्स अँड स्टॅगर्ड असे दोन टाईपचे कन्फर्मेशन असतात. सध्या आपण जे प्रेझेंट करतो आहे दॅट कन्फर्मेशन इज स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये पाठीमागच्या हायड्रोजनचं रोटेशन झालेलं असतं आणि त्या रोटेशनला किती डिग्रीने रोटेट केलं असतं? दॅट डिग्री इज 60 डिग्री. 60 डिग्रीने पाठीमागच्या कार्बनला तुम्ही रोटेट करता आणि त्याला बोलतात टॉर्शन अँगल. सो टॉर्शन अँगल इन स्टॅगर्ड कन्फर्मेशन इज 60. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. What is the torsion angle in eclipse conformation of ethane by Newman projection formula? सेम आहे, मागचा पण सुद्धा न्यूमन प्रोजेक्शन होता, आताच पण न्यूमन प्रोजेक्शन आहे, बट कन्फर्मेशन चेंज केलं. सपोज मी हा मॉलिक्यूल इथपर्यंत आधी ॲज इट इज ड्रॉ केला. आता त्यांनी कन्फर्मेशन कुठलं सांगितलंय? इक्लिप्स. इक्लिप्स अर्थ काय असतो? हायड्रोजन एकमेकांच्या बॅक साईडला असतात. दिस इज इक्लिप्स कन्फर्मेशन. या कन्फर्मेशनला आपण काय म्हणतो? इक्लिप्स. तर या H2H हा जो अँगल आहे ना, हा अँगल एक्झॅक्टली किती असतो? दिस अँगल इज 0 डिग्री. हा अँगल किती असणार आहे? 0 डिग्री. कारण बघा ना, मॉलिक्यूल तसा बघायला गेला तर समजा मी त्याचा सॉर्स दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर हा मॉलिक्यूल अशा पद्धतीचा आहे, लाईक दिस. सो यांच्यामध्ये काही अँगलच नाही ना. हा इथून स्टार्ट होतोय आणि इथे जाऊन एंड होतोय. हे एक्झॅक्टली काय झालं? समोरासमोर आहेत एकमेकांच्या, त्यांच्यामधला अँगल किती असेल? एक्झॅक्टली 0 असणार आहे. त्याला पाठीमागच्या जर आपण इकडे रोटेट केलं तर अँगल तुम्हाला 60 मिळेल. मग तो कुठल्या कन्फर्मेशन? तो तुम्हाला स्टॅगर्ड मिळेल. बट या केसमध्ये इक्लिप्स आहे, एक्झॅक्टली फ्रंट टू फ्रंट असतात. या केसमध्ये अँगल किती असणार आहे? 0. टॉर्शन अँगल इज 0 इन केस ऑफ इक्लिप्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड हॅज लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट? बघा, हा क्वेश्चन आधी विचारला होता, त्याच्यामध्ये सेम मे बी ऑप्शन वेगळे असेल पण लॉजिक तर सेमच आहे. लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल? बघा, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ब्रांचिंग असतील त्याचा लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट, किंवा ज्याचा मोलर मास कमी असेल, सॉरी, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्केन इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मोलर मास. ज्याचा मोलर मास जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. ओके ना. सो आता बघूया एक्झॅक्टली कुठले कुठले ऑप्शन्स आहे. आयसोपेंटेन तुम्हाला दाखवलंय, दिस इज आयसोपेंटेन. आयसोब्युटेन सुद्धा आहे, दिस इज आयसोब्युटेन. निओपेंटेन आहे, निओपेंटेन. एन पेंटेन तर अगदी स्ट्रेटच आहे. ओके. आता चेक करा, या प्रत्येकामध्ये 5 कार्बन आहेत, प्रत्येकामध्ये 5 कार्बन आहेत, याच्यानं. बट याच्यामध्ये फक्त 4 कार्बन आहे. नंबर ऑफ कार्बन कमी आहेत याचा अर्थ मोलर मास पण कमी झालं, मोलर मास पण कमी झालं. आणि ज्याचं मोलर मास कमी असणार आहे, ज्याचं मोलर मास कमी आहे, बघा अल्केनच्या बाबतीत मोलर मासचं काय कनेक्शन आहे? जसं मोलर मास कमी असेल तसं बॉइलिंग पॉईंट सुद्धा कमी कमी होतो. जसं मोलर मास वाढतं तसं बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढतो. सो सगळ्यात कमी मोलर मास याचे असल्यामुळे हा सगळ्यात तुम्हाला लो बॉइलिंग पॉईंट दाखवणार. ऑप्शन बी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 19.
व्हॉट इज द नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन लिक्विड अल्केन ॲट रूम टेम्परेचर. बघा 3 स्टेट लक्षात ठेवा, 3 रेंज लक्षात ठेवा. कार्बन नंबर 1 टू कार्बन नंबर 4 हे जे अल्केन असतात ते गॅसेस स्टेटला असतात. 5 to 17 जे असतात ते लिक्विड स्टेटला असतात आणि 17च्या पुढचे जे असतात ना 17 ऑनवर्ड्स तर ते असतात सॉलिड स्टेटला. ओके ना. सो तुम्हाला कुठली स्टेट विचारली, लिक्विड स्टेटला विचारले, तर मग बघा 5 to 17 या रेंज मधलं कोणी आहे का? 5 हा अच्छा रेंजेस तुम्हाला दिले डायरेक्टली. इट इज 5 to 17. ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड ऑन ब्रोमिनेशन इल्ड दिस. ऑप्शन ABCD मध्ये कुठला तरी एक मॉलिक्यूल आहे ज्याचं तुम्ही ब्रोमिनेशन केलं तुम्हाला हे असं हे दिसणार आहे तुम्हाला. सो याच्याकडे बघून मला काय कळतं, कार्बन किती बघा 1 2 3 4. सो तुम्हाला 4 कार्बन शोधायचे आहेत. इथे कार्बन चेक करा किती 1 2 3 4 5 5 कार्बन आहे. 1 2 3 4 5 यात पण 5 कार्बन आहे. 1 2 3 4 1 2 3 4. याचा अर्थ या दोघांना लगेच कॅन्सल करा. एक तर ऑप्शन सी आहे किंवा ऑप्शन डी आहे. बट तुम्ही स्ट्रक्चरला जर बघितलं असं क्रॉस झालेलं दिसतंय तर लॉजिकल तुम्ही ऑप्शन सी सांगू शकताय. बट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो वाय ऑप्शन सी इज करेक्ट. सो जे दिलेलं स्ट्रक्चर आहे ना, एक मिनिट, जो दिलेला तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे त्याला आता मी रेग्युलर स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करून घेतो. रेग्युलर स्ट्रक्चर ते दिसायला कसं असतं बघा. सो इट लुक लाईक दिस. CH3 CH CH3 अँड CH3 हे स्ट्रक्चर ऍक्च्युली दिसायला असं आहे. याचं तुम्हाला काय करायचं, ब्रोमिनेशन करायचंय. याचं तुम्ही ब्रोमिनेशन केलं तर ऑब्व्हियसली ब्रोमिनेशन या ठिकाणी होणार आहे, याच ठिकाणी, कारण तो टर्शरी कार्बोकार्बोनेट मोर स्टेबल असतो. सो CH3 CH3 इथे H नाही आहे, CH3 आणि इथे काय येणार आहे Br येणार. सो दिस मॉलिक्युल आणि याच मॉलिक्युलला आपण फक्त कन्वर्ट करून घेतलं लाईक बॉन्ड लाईन मध्ये. सो असा मॉलिक्युल तुम्हाला मिळाला. असा मॉलिक्युल तुम्हाला देणारा कोण आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21. Which of the following molecule has shortest कार्बन बॉन्ड लेंथ. सगळ्यात बॉन्ड लेंथ कमी असणारा कोणी आपण चेक करू. पहिला मॉलिक्युल दिला आहे C3H6. C3H6 म्हटलं 3 कार्बन आपण ड्रॉ करू. 1 2 अँड 3. 3 कार्बन दाखवले. H6 आहेत. सपोज मी इथे दाखवलं CH3 देन CH2 अँड CH. इथे डबल बॉन्ड दाखवला आहे. सो या केसमध्ये चेक करा, दिस इज प्रोपेन. दुसरा आहे C2H2. C2H2 आपण दाखवताना CH2 डबल बॉन्ड CH2 असं दाखवू शकतो. C2H6 आहे, दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड CH3. C2H4 सॉरी C2H2 होता ना, याला कॅन्सल करतो. ओके, हा असा ना CH ट्रिपल बॉन्ड CH आणि इथे आहे C2H4 जो आपण असं दाखवतोय CH2 डबल बॉन्ड CH2. लक्षात घ्या, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जितके बॉन्ड्स मल्टिपल होत जातील, सिंगल बॉन्डची लेंथ थोडी जास्त असते, डबल बॉन्डची लेंथ थोडी कमी होते, ट्रिपल बॉन्डची अजून कमी होते. जितके नंबर ऑफ बॉन्ड वाढतात तेवढी बॉन्ड लेंथ काय होते, कमी कमी होत जाते. सो शॉर्ट कार्बन बॉन्ड लेंथ कोणाची असेल, ज्याच्यात ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. सो ट्रिपल बॉन्ड असला ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन बी. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन वी गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ a mixture of iodomethane and iodoethane is treated with sodium metal in presence of dry ether, it is Wurtz reaction. बघा वर्ड्स रिएक्शन काय सांगते, काय काय घेतलंय, मिक्सचर ऑफ आयोडोमिथेन घेतलंय, आयोडोइथेन घेतलाय. सो आयोडोमिथेन मी तुम्हाला इथे प्रेझेंट करतो आहे CH3I आयोडोमिथेन. आयोडोइथेन सुद्धा आहे. ओके, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इथे आपल्याला सोडियम ऍड करणं गरजेचं आहे. सो आता या केसमध्ये काय होतं बघा, इथे 2 टाइम्स सोडियम घ्यावा लागतो आपल्याला. सो पहिला जो मॉलिक्यूल आहे तिथे सेल्फ कपलिंग होतं. पहिल्या मॉलिक्यूलचं जेव्हा सेल्फ कपलिंग होतं, सेल्फ कपलिंग झाल्यानंतर तुम्हाला पहिलं कंपाऊंड मिळतं, दॅट इज CH3. जो दुसरा मॉलिक्यूल आहे त्यात पण सेल्फ कपलिंग होतं, त्याचं सेल्फ कपलिंग झाल्यानंतर यात 2 कार्बन आहे, 2 कार्बनचा तुम्हाला 4 कार्बन देणार, CH3 CH2 CH2 CH3. हे झालं 2 प्रोडक्ट जे सेल्फ कपलिंगमुळे मिळाले. आता या दोघांचं होणार क्रॉस कपलिंग, म्हणजे इकडचे 1 कार्बन इकडचे 2 कार्बन असे एकत्र येतील, त्याला म्हणतो आपण क्रॉस कपलिंग. CH3 CH2 CH3. तुम्हाला इथेन मिळतोय आहे, तुम्हाला प्रोपेन मिळतोय, तुम्हाला ब्युटेन मिळतोय. इथेन प्रोपेन ब्युटेन, दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग रिएजन कॅन ब्रिंग अबाउट फॉलोइंग कन्व्हर्जन. ब्युटीनचं ब्युटेनॉल करायचंय. साधी रिएक्शन आहे, खूप इझी रिएक्शन आहे. ब्युटीन आधी प्रेझेंट करू आपण.
CH3 CH डबल बॉन्ड CH दिस इज ब्युटीन. ब्युटीनचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे अल्कोहोलमध्ये. सो इथे आपल्याला काय करावं लागेल, दिस इज हायड्रेशन बाय युझिंग सल्फ्युरिक ऍसिड. मग या केसमध्ये ऑप्शन डी ला आपण टिक करतोय. ऑप्शन डी कसं काय बरोबर आहे तो आपण चेक करू. सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे H2SO4 ऍड करून देतो. H2SO4 कोल्ड कंडिशनला ऍड केल्यानुसार तिथे तुम्हाला प्रोडक्ट मिळते अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. कसं मिळणार, HOSO3H असं याचं सेपरेशन होतं. त्यातला हा निगेटिव्ह पार्ट आहे. हा निगेटिव्ह पार्ट या कार्बनला अटॅच होणार. ओके, ब्यूट 1 दिलंय, सॉरी ब्यूट 1 दिलंय, मी ब्यूट 2 काढलाय. आय एम गोइंग टू चेंज स्ट्रक्चर. सो CH3 CH2 CH double bond CH2. Now this is but 1 So Markovnikov's rule नुसार negative part is attached to that carbon which carries less number of hydrogen. मग तुम्हाला इथे सल्फ्युरिक ऍसिडची ऍडिशन दिसणार. CH3 CH2 CHOSO3H सिंगल बॉन्ड CH3 प्लस याच्यामध्ये तुम्ही आता H2 ऍड करणार, दॅट इज HOH. सिम्पली काय करायचं, याला रिमूव्ह करून OH ला टाकायचंय. सो तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार, CH3 CH2 CH3. Now here is OH. So there is a formation of an this is butane 2OL. तुम्हाला तेच मिळवायचं होतं. हे मिळवायचं असेल तुम्हाला H2SO4 आणि H2O असं ऑप्शन पाहिजे, दॅट इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. Which of the following reagent is used in Friedel-Crafts reaction? बघा, हा क्लास 12 ला पण होता, क्लास 11 ला पण आहे. खूप काही सॉल्व्ह करण्याची गरज नाही. कुठला रिन वापरतो आपण, अनहायड्रस AlCl3. ओके, सो दिस इज अनहायड्रस. किंवा एखादी रिएक्शन घेतो, समजा आपण Friedel-Crafts असायलेशनची रिएक्शन घेऊ. बेन्झिन आपण घेतलाय, CH3C डबल बॉन्ड OCl घेतोय, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 आपण घेतो. येस ऑर नो? सो हा जो असिल ग्रुप आहे तो बेन्झिन वरती अटॅक करतो, जेणेकरून तुम्हाला काय मिळतं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन बेन्झोइल क्लोराइड प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळतं HCl. सो आपल्याला तर रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट नव्हता, इंटरेस्ट होता तुम्हाला विचारलेला रिएजंट वरती. So option D is correct for question number 24. So these are the questions which is based on the chapter hydrocarbon. Thanks for watching. Thank you very much. Next chapter लवकरात लवकर देतो मी तुम्हाला. Thank you very much.